तर हाय, कसे सगळेजण? तर खूप छानच असतील. तर आजचा व्हिडिओ आहे संडे स्पेशल, म्हणजे संध्याकाळचा. तर संडे स्पेशल आहे मटर पनीर. तर बघा नक्की कसं बनवले कसं नाही ते, तर एकदा नक्की ट्राय करा. तर चला बघूया कसं बनवले काय नाही. तर सगळ्यात अगोदर मी वाटाणे सोलून घेतले आणि जो वाटण लागतं पनीरला ते पण घेतले. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण वगैरे सगळं घेतले मी ते फ्राय करू. आणि पनीर वगैरे पण घेतले. तर मग मी ते सगळे एकजीव करून घेतले, म्हणजे मिक्सरमधून बारीक करून घेतले. त्याच्यानंतर कढई ठेवली गॅसवरती. कढई ठेवल्यानंतर त्याच्यात बटर टाकले. बटर टाकल्यानंतर ते वाटण केलेलं होतं ते पण त्यात मी टाकून दिले, म्हणजे हे करायसाठी, फ्राय करायसाठी. मग मी ते पहिलं त्या बटरमध्ये फ्राय करून घेतलं सगळं. फ्राय झाल्यानंतर मग मी मसाले ॲड केलेत त्याच्यामध्ये. ते मसाले पण टाकून ते मस्त एकजीव करून घेतले आहेत. ते जरा हे झाल्यानंतर ते मसाले सगळे टाकून घेतल्यानंतर मग मी सगळे म्हणजे पनीरचा मसाला वगैरे सगळं मी त्यात ॲड केलं आहे. त्याच्यानंतर मग ते सगळे मिक्स करून घेतलं आहे. मिक्स झाल्यावर ते थोडंसं 2 मिनटं शिजवून पण दिलं आहे मी ते थोडंसं मसाले म्हणजे एकजीव होण्यासाठी. आणि त्याच्यामुळे ते जरा थोडंसं हलवून मसाले पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहे. मग ते मिक्स झाल्यानंतर मग म्हटलं तर वाटाणे टाका, म्हणजे थोडंसं शिजतील. मग मी थोडंसं ते वाटाणे ॲड केलेत त्याच्यात. थोडं पाणी टाकून ते शिजवून घेतलेत. म्हटलं ते व्यवस्थित शिजतील पण. मग ते पहिलं मी वाटाणे शिजवायसाठी टाकले. मग त्याच्यात थोडं पाणी टाकून मग मी ते शिजवून घेतलेले. त्याच्यानंतर पनीर पण मी एका पातेल्यामध्ये धुवून घेतलेले. का तर वास वगैरे येतो त्याचा खूप, म्हणून मग ते धुवून घेत असते मी. तर मग ते पाणी टाकून वाटाणा थोडा शिजवून घेतला. त्याच्यानंतर पनीर पण मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि मग नंतर जेवढं लागतं तेवढं मी पाणी त्यात ॲड केलं. मग मी तेवढंच पाणी टाकलं आणि ते उकळायला दुसऱ्या गॅसवर ठेवलं. तवा पण ठेवलेला होता. म्हटलं तर रोटी पण बनवून घ्या. कधी मैद्याचं पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं होतं. म्हटलं तर रोट्या पण होतील आणि गरम गरम खायला छान वाटतात. तर मैदा, दही, साखर थोडीशी आणि मीठ, ते तिन्ही मिक्स करून मी मैदा मळून ठेवलेला होता एक 20 मिनटासाठी भाजी होतोपर्यंत. नंतर तवा पण गरम झालेला. मग मी छोट्या छोट्या रोट्या पण बनवून घेतल्या. रोटी बनवताना पहिले बनवून घ्यायची गोल. त्याच्यानंतर वरनं त्याला पाणी लावायचं, तसंच तव्यावरती टाकायचं. मग ती हे काय म्हणतात त्याला, भाजत आल्यावरती लगेच वरती दिसतं ते असे फुगे येतात वरती. त्याच्यानंतर मग फुगे आल्यावरती मग तसाच तो तवा पकडून पलटी करायचा. पडत नाही रोटी, काहीच नाही, तशी चिटकून राहते. तर आपण पाणी लावलेलं असतं त्याच्यामुळे ती काही पडत नाही. त्याच्यामुळं मग अगोदर वरनं व्यवस्थित भाजायची, पण वरनं भाजली तरच ती दुसऱ्या साईडची मग त्याने पण लाटून दिल्या. मग मी पटपट भाजल्या. तर मग नंतर भूक पण लागलेली होती. म्हटलं चला, तर मग ते झाल्यावरती मग पहिला मी जेवायला घेतलं. टोमॅटो श्री आणि कांदा वगैरे, लिंबू वगैरे चिरून घेतलं होतं. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. तर चला, तर नक्की ट्राय करा. तर चला, बाय.